सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये नफा आणि तोटा दोन्ही दिसेल, परंतु तरीही तुम्ही उत्साही आणि आनंदी असाल. आज तुम्ही सकाळपासूनच तुमचं महत्त्वाचं काम हाताळण्यामध्ये व्यस्त दिसाल, परंतु आज कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या गोष्टीवरनं तुमचा वाद होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमचा मानसिक ताण थोडासा कमी राहील. तुम्हाला संध्याकाळीही काही अनावश्यक वस्तूंची खरेदी करावी लागेल, मात्र खर्च करताना थोडासा बजेटचाही तुम्ही विचार करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज महामृत्युंजय मंत्राचा जाप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुम्ही आनंदी आणि उत्साही राहाल. आज ऑफिसमध्ये तुमची बढती किंवा पगारवाढीची चर्चा होत असेल तर तुम्ही तुमचा आनंद राखून ठेवा, अन्यथा तुमचे विरोधक त्यामध्ये अडथळा आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू शकतील. तुम्हाला संध्याकाळी काही आवश्यक वस्तूंची खरेदी करावी लागेल. खर्च करताना बजेट लक्षात ठेवण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातोय. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या भूतकाळातील चुकांमधून आज काहीतरी धडा घ्यायला मिळेल. संध्याकाळपासून तुमची परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. दुपारनंतर तुम्हाला छोटे आर्थिक लाभ मिळू शकतील. आज एखादी चांगली बातमी मिळाल्यानं तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना राहील. आज तुम्ही अनावश्यक वादांपासून दूर राहून संयमानं वागा. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीच्या लोकांची काही रचनात्मक कामामध्ये रुची वाढेल. आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राला भेटून आनंद होईल, ज्याच्याशी तुमचं खूप संभाषण होईल आणि जुने दिवस तुम्हाला आठवतील. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांशी वादात न पडण्याचा सल्ला देण्यात येतोय. असं केल्यानं तुम्हाला काही त्रासांना सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीचे लोक घरातील सर्व जुनी आणि प्रदीर्घ काळ थांबलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. प्रेमजीवनामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याची योजना बनवू शकता. आज तुम्हाला व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम घेणं टाळावं लागेल, अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान अटळ आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीच्या लोकांना बुद्धी आणि विवेक वापरून कामामध्ये यश मिळेल, परंतु हेही लक्षात ठेवा की आज तुम्हाला प्रतीक्षा आणि मेहनत केल्यानंतरच यश मिळेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज त्यांच्या एखाद्या सहकार्याच्या विरोधामध्ये सामना करावा लागू शकतो. वैवाहिक लोकांसाठी आज चांगले विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तूळ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये खूप गांभीर्यानं काम करावं लागेल, कारण तुमचे शत्रू आणि विरोधक तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न करतील. राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना आज त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. संध्याकाळी तुमच्या घरातील वातावरण हे थोडंसं वादाचं होऊ शकतं. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये हरभरा डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून तुमचा वाद होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या घरातील आणि नोकरीत सतर्क राहून काम करावं. तुमच्या मनातील गुपित तुम्ही कोणालाही सांगू नका, नाहीतर आज तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा बनू शकतो.
मानसिक समस्यांना तुम्हाला आज सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 71% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला पोटदुखी आणि थकवा येण्याची समस्या जाणवेल, ज्यासाठी काही पैसे तुमचे खर्च होतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकांतामध्ये वेळ घालवाल. मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या पैशांशी संबंधित आज समस्या तुमच्या सुधारतील. आज नशीब 68% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीच्या लोकांचं मन इकडे तिकडे भटकत राहील. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही मानसिक गोंधळावरती नियंत्रण ठेवलं नाहीत तर लाभाची संधी तुम्ही गमावू शकता. आज जर तुम्ही बँक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडनं कर्ज किंवा पैसे घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरीमध्ये आज तुम्ही टीमवर्कद्वारे कोणतीही कठीण समस्या सोडवू शकाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये आज बिघाड होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होतील. पैसे देखील खर्च होतील. आज तुमची गुंतवणूक देखील थांबेल. तुमच्या भावांसोबत तुमच्या नात्यामध्ये वाद जो सुरू होता तो आज संपुष्टात येईल. जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तींना काही पैसे दिले असतील तर ते तुम्हाला आज पुन्हा परत मिळू शकतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांचं आरोग्य थोडंसं खराब राहील. तुम्हाला शारीरिक थकवा देखील जाणवेल. पालकांशी भविष्यातील योजनांवर देखील तुम्ही चर्चा कराल. आज तुम्ही नोकरी व्यवसायामध्ये कोणत्याही नातेवाईकावरती विनाकारण विश्वास ठेवू नका. ते तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही तुमच्या मनातील गुपित गोष्ट सासरच्या व्यक्तींना सांगितलीत तर ते इतर लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 68% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना बुंदीचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.